का अति पवित्र नाम का महिमा हो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नामाचा गौरव असो। फाइनली मुझे इस साल नासिक मंडली में बोनी करने का अवसर मिला आणि विशेष करून या वर्षामध्ये नाशिक मंडळीमध्ये सुरुवात करण्याकरता मला संधी मिळाली। भले 3 महीना क्यों ना हो, आज भले ही अप्रैल फूल क्यों ना हो, लेकिन मुझ जैसे मूर्ख को प्रभु का छोटा ज्ञान बांटने के लिए प्रभु ने अवसर दिया, उसके लिए धन्यवाद। आणि 3 महिने झालेले असू द्या, आज एप्रिल फूल असू द्या, पण मग सारख्या मूर्खाला देवाचं ज्ञान वाटण्याची या ठिकाणी प्रभूने संधी दिली। हमारा प्रभु बहुत धन्य है, वो हमेशा सही अवसर चुनता है अपने लोगों को सही वचन देने के लिए। आणि आपला प्रभू खूप धन्य आहे आणि तो योग्य वेळ निवडतो आपल्या प्रभूला वचन, आपल्या लोकांना वचन सांगण्याकरता। बीच में भी मैं तैयार था, लेकिन उस समय में मेरा छोटा कमर लचकने की वजह से बेड रिटर्न हो गया, तो वो अवसर बंद हो गया। तो मैं तभी सोचा शायद प्रभु का इच्छा तभी नहीं है कि ये वचन तभी बोलूं, परंतु अभी अवसर खोला, इसके लिए मैं विश्वास करता हूँ कि प्रभु अभी ऐसा मौका खोला है आपको ये वचन बांटने के लिए। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी तयार होतो, पण माझ्या पाठीला जरा दुखापत झाल्या कारणाने मला ते नाही मिळालं वचन वाटण्याकरता। पण मी त्यावेळेला सुद्धा विचार केला कदाचित प्रभूची इच्छा नसेल की मी हे वचन आता सांगावं, पण मग प्रभूने आता मला आज जी संधी निर्माण करून दिलेली आहे, तर निश्चित आज ती प्रभूची इच्छा आहे की ते वचन आज मी सांगावं। वचन का मनन के लिए आज हम लोग कोलोसे का पुस्तक 3रा अध्याय उसका 14, 15 और 16 पढ़ेंगे। कलसीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय 14, 15 आणि 16 वचन। इस सब के ऊपर प्रेम को जो सिद्धता का कटिबद्ध है बांध लो। मसीह की शांति जिसके लिए तुम एक देव होकर बुलाए भी गए हो, तुम्हारे हृदय में राज्य करे और तुम धन्यवादी बने रहो। मसीह के वचन को अपने हृदय में अधिक तैसे बसने दो और सिद्ध ज्ञान सहित एक दूसरे को सिखाओ और चिताओ और अपने अपने मन में अनुग्रह के साथ परमेश्वर के लिए भजन और स्तुतिगान और आत्मिक गीत गाओ। तो 16 में उधर लिखा है कि परमेश्वर का जो या मसीह का जो वचन है तुम में बहुतायत से या एक धनी रीति से तुम में बसे रहो करके लिखा है। आणि 16 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचं वचन तुमच्या हृदयामध्ये विपुलतेमध्ये बसू द्या। इंग्लिश में लिखा है ड्वेल इन यू रिचली, मतलब जैसा एक धनवान धन से धनी है, और आज शुरुआत में पॉल ब्रदर ने कहा हम लोग प्रेम में धनी है, दया में धनी है, उस रीति से ये वचन भी कैसा होना चाहिए हमारे अंदर, एक धनी रीति से या भरपूरता से हमारे अंदर भरा रहना चाहिए। आणि जसं पॉल ब्रदरने सुरुवातीला सांगितलं की आपण प्रेमामध्ये श्रीमंत आहोत, दया करण्यामध्ये श्रीमंत आहोत, तसंच ख्रिस्ताचं वचन सुद्धा याच्यामध्ये सुद्धा आपण श्रीमंत राहिला पाहिजे आणि ख्रिस्ताचं वचन आपल्या हृदयामध्ये विपुलतेमध्ये राहिला पाहिजे। तो आज का विषय ये है कि हम लोग को ये जो वचन जो प्रभु ने परमेश्वर ने जो हमको दिया है उसका सही अभ्यास हम उसको कैसे करना है। आणि आजचा विषय हा आहे की परमेश्वराने आपल्याला जे वचन दिलेलं आहे त्याचा योग्य प्रकारे अध्ययन कशा प्रकारे करायचं आहे। अगर ये सही अभ्यास सही ध्यान करने में अगर हम में चूक हो गया तो ये 14 से 16 वाक्य में जो लिखा हुआ अनुभव हमको नहीं होगा। आणि मग जर देवाच्या वचनाचं योग्य प्रकारे अध्ययन करण्यामध्ये जर आपल्याकडून कुठल्या प्रकारे चूक झाली तर मग हे 14 ते 16 वचनामध्ये ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये होऊ शकणार नाही। कुछ नया बात नहीं है, आप लोगों को पहले से ही मालूम है। आणि नवीन काही नाहीये, तुम्हाला अगोदर पासूनच ते माहित आहे। तो बाइबल में जब हम लोग खास रीति से जो नया नियम ग्रीक भाषा में लिखा, कोइना ग्रीक करके बोलते हैं, जो यीशु के समय में हुआ करता, आज का मॉडर्न ग्रीक है, उनके समय में कोइना ग्रीक बोलते, उस भाषा में नया नियम लिखा गया है। आणि नवीन करार जो लिहिण्यात आलेला त्याची भाषा कोइना ग्रीक अशी होती। आताची जी ग्रीक भाषा आहे ती नाही, ती आताची एक मॉडर्न ग्रीक भाषा आहे, पण ती कोइना ग्रीक भाषा होती जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये चालू होती। तो उनका भाषा में जब बाइबल लिखते समय में हमारा भाषा में परिभाषा करने की वजह से बहुत से शब्दों का और अक्षरों का अर्थ छूट गया या मिस हो गया। आणि त्या कोइना ग्रीक भाषेमधून आपल्या भाषांमध्ये भाषांतर करत असताना पुष्कळ शब्दाचा अर्थ जो आहे तो विसंगत झाला। और उतना ही नहीं, हमारा भाषा में भी ऐसा बहुत से शब्दों का कमी होने की वजह से
जो उनका ग्रीक भाषा में जो सही अर्थ लिखा है करके उसका पूर्ण अर्थ हमारा भाषा का कमी के वजह से पूरा अर्थ नहीं निकाल पाया। आणि त्याचप्रमाणे आपल्या भाषेमध्ये काही उणिवा असल्या कारणाने ग्रीक भाषेमध्ये जे खरं वचन लिहिलं गेलेलं आहे त्याचा जो अर्थ निघतो त्या अर्थाचा योग्य शब्द आपल्या भाषेमध्ये नसल्या कारणाने तो जो खरा अर्थ है तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही। तो उदाहरण के लिए आज का विषय को अगर हम देखेंगे तो वचन करके जो वर्ड करके अंग्रेजी बाइबल में या हिंदी बाइबल में अपने अपने भाषा में जब हम लोग वचन करके शब्द हम लोग पढ़ते समय में उसको हम लोग अधिकतर वो एक ही अर्थ से या वचन है करके बस उसी अर्थ को हम लोग समझकर हम लोग पढ़ते हैं। आणि आता आपण वाचलेले जे वचन आहे त्याच्यामध्ये वचन मराठीमध्ये वचन, हिंदीमध्ये वचन आणि इंग्लिशमध्ये वर्ड हा जो शब्द आलेला आहे त्यावेळेला आपण या वचनाकडे पाहत असताना फक्त वचन म्हणूनच बघतो। हाँ, परंतु जब ग्रीक भाषा के लोगों ने जब लिखा गया था आप लोग ये शब्द सुना होगा, वचन को ग्रीक भाषा में दो शब्दों से वर्णन किया है, एक है लोगोस, दूसरा है रीमा। आणि ग्रीक भाषेमध्ये वचनाला दोन शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे, पहिलं म्हणजे लोगोस आणि दुसरं म्हणजे आहे रीमा। आप लोग ने सुना है ना, तुम्ही हे ऐकलं असेल, वचन से आप वाकिफ होगा। तो यहाँ पर अभी तो वो शब्द दोनों शब्द का अर्थ अलग है आणि या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे, लेकिन वचन करके शब्द को बयान करने के लिए लिखा गया है लोगोस और रीमा। आणि वचन या शब्दाला वर्णन करण्याकरता त्याच्या समरूप असा शब्द लिहिण्यात आलेला आहे लोगोस आणि रीमा। तो इसीलिए हम लोग जब बाइबल पढ़ते समय में वचन को वहां पर लोगोस लिखा है क्या रीमा लिखा है करके अगर हम लोग को जल्दी समझ में आया तो वचन का अभ्यास करने आसानी होगा। आणि मग ज्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये आपल्याला वचन हे वाचायला मिळतं त्या वचनामध्ये ते लोगोस लिहिलेलं आहे का रीमा लिहिलेलं आहे याचं जर आपल्याला खरं अर्थ समजला तर मग ते वचन समजण्याकरता आपल्याला खूप सोपं जाईल। तो लोगोस का मतलब यह है कि लिखा हुआ वचन, आणि लोगोस याचा अर्थ लिहिलेलं वचन, यानी कि उत्पत्ति से लेके प्रकाशित वाक्य का पुस्तक जो हमको लिख के आज जिसको हम बाइबल करके जो हम बोलते हैं, जो शारीरिक रीति से एक कागज में काला अक्षर में लिखा हुआ शारीरिक पुस्तक को कहता है लोगोस। या मतलब मटेरियली फिजिकली रिटन, ओके या हां मटेरियलिस्टिक रिटन या म्हणजे आपल्याला जे बायबल मिळालेलं आहे म्हणजे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत पुस्तक जे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी वचनं लिहून आपल्याला मिळालेली की जी वास्तविक लिहून मिळालेली आहे तिला म्हटलं जातं लोगोस। यानी कि उत्पत्ति का पुस्तक का पहला वचन से लेकर प्रकटीकरण का आखिरी वचन का फुल स्टॉप वो पूरा का पूरा क्या है लोगोस है। आणि याचा अर्थ काय की प्रकटीकरणाच्या सुरुवात पहिल्या वचनापासून उत्पत्तीच्या पहिल्या वचनापासून प्रकटीकरणाच्या शेवटल्या वचनाच्या फुल स्टॉप पर्यंत लिहिलेलं जे वचन आहे ती सगळी आहे लोगोस। तो अभी तो और रीमा का मतलब ये है कि हम लोग जब हम लोग पर्सनली हम लोग बाइबल को एक या दो वचन हम लोग पढ़ते समय में उस एक या दो वचन से उसमें से जब हमको जीवन मिलता है वो वचन पढ़ के आनंद मिलता है और एक प्रकटीकरण या एक ज्ञान प्रकाश जैसा मिलते को जो मिलता है उसको कहता है रीमा। आणि रीमा कशाला म्हटलं जातं की ज्या वेळेला आपण बायबलची एक दोन वचनं वाचतो त्याच्यावर मनन करतो आणि ते वचन वाचल्यानंतर आपल्याला त्या वचनाच्या द्वारे जे काय आनंद मिळतो त्याचा आपल्याला अर्थ समजतो आणि मग त्या वचनाचं आपल्याला जे काय प्रकाशन मिळतं त्याला म्हटलं जातं रीमा। तो हर एक विश्वासियों का जब नया जन्म पाया हुआ विश्वासी का एक खास एबिलिटी जो खूबी जो एक विश्वासी को मिलता है नया जन्म पाया हुआ विश्वासी को कि वो लोग लोगोस को रीमा में बदल सकते हैं। आणि नवा जन्म प्राप्त झालेला विश्वासणाऱ्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य हे आहे की ते काय करू शकतात जे लोगोस आहे म्हणजे वाचलेलं जे वचन आहे त्याला रीमा मध्ये ते बदलू शकतात म्हणजे त्याचं प्रकाशन त्यांना भेटतं। हाँ, ये गुण नया जो नया जन्म पाया उनको है, पापियों को नहीं है। आणि हे गुण कोणामध्ये की ज्याचा नवा जन्म झाला त्यांच्यामध्ये जे पापी आहे त्यांना नाही। परंतु एक विश्वासी
आत्मिक विश्वासी धीरे धीरे जब शारीरिक हो जाएगा तो वो धीरे धीरे ये क्षमता में उसमें ऊपर नीचे होने का साथी अवस्था हो सकता है। आणि एक विश्वासू जो आहे तो हळूहळू विश्वासात कमी पडल्यानंतर जसं जसं तो शारीरिक होतो तसं तसं त्याला मिळणारं जे प्रकाशन आहे ते कमी कमी होत जातं। तो परमेश्वर का जो सबसे बड़ा लक्ष्य यही था कि मनुष्य को जब मैं वचन दूंगा ये मनुष्य मेरे वचन के द्वारा जीना चाहिए, ये उद्देश्य से है परमेश्वर ने मनुष्य जात को वचन दिया था। आणि परमेश्वराने मनुष्याला वचन का दिलं की देवाची इच्छा होते की या वचनाच्या द्वारे मनुष्याने जीवन जगावं। हाँ, हम लोग परिचय वाला एक वचन है मत्ती का पुस्तक 4:4 में, मध्ये त्याचं 4 अध्याय त्याचं 4 वचन। यीशु ने उत्तर दिया, हाँ। लिखा है, हाँ। मनुष्य केवल रोटी ही से नहीं, हाँ। परंतु हर एक वचन से हाँ। जो परमेश्वर के मुख से निकलता है, हाँ। जीवित रहेगा। अभी एक सवाल मैं पूछना चाहता हूँ यहाँ पर हाँ, प्रभु ने बोला कि वचन से जीना चाहिए आणि प्रभूने म्हटलं, परमेश्वराने म्हटलं की मनुष्याने वचनाच्या द्वारे जगलं पाहिजे। तो वचन से जीना चाहिए बोलते समय में अब ये वचन मतलब क्या, लोगों से जीना चाहिए या रीमा से जीना चाहिए? आणि वचनाच्या द्वारे जगायला पाहिजे म्हणजे काय की लोगोस द्वारे जगायला पाहिजे का रीमा द्वारे जगायला पाहिजे? आमेन। परमेश्वर का लक्ष्य यही था, मनुष्य लोगोस के द्वारा नहीं रीमा के द्वारा जिए। आणि देवाने सांगितलेल्या वचनाचा उद्देश हाच होता की मनुष्याने लोगोस द्वारे नहीं तर रीमा द्वारे जगायला हम पाहिजे। लोग वो जो उधर जब हम लोग ये वचन को जब ग्रीक बाइबल में पढ़ेंगे वहां पर लिखा है बट एवरी रीमा दैट प्रोसीड्स आउट ऑफ द माउथ, मनुष्य केवल रोटी से नहीं लेकिन परमेश्वर के मुंह से आया हुआ रीमा से जीता है। आणि मनुष्य फक्त भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या त्या रीमाच्या द्वारे जीवन जगतो। हम लोग वचन से जीता है करके हम लोग पढ़ के चले जाते हैं लेकिन वचन को विभाजन करने नहीं हो पा रहा है, सही अर्थ हमको निकालने नहीं होने की वजह से कंफ्यूजन बहुत ज्यादा हो जाता है। आणि मग आपण हे वचन आहे असं समजून ते पुढे जातो पण त्याचं योग्य प्रकारे विभाजन आपण करू शकत नाही म्हणूनच आपण ते वाचून पुढे जातो। जिसकी वजह से हमारा पर्सनल बाइबल स्टडी में हम लोग जब बाइबल का अभ्यास जब हम लोग का जीवन में लागू करने का विषय आते समय में बहुत बार हम गिर जाते हैं क्योंकि वचन का सही अर्थ को ही हम नहीं समझ पा रहे। आणि म्हणूनच बायबलचं अध्ययन करत असताना पुष्कळ वेळा आपल्याकडून चूक होते कारण का की त्याचा खरा अर्थ आपल्याला नाही समजत। यही गलती यहूदियों के जीवन में, फरीसी और यहूदियों के जीवन में हुआ। परमेश्वर का वचन देहधारी होकर उनके सामने खड़ा रहा तो भी उन लोगों ने यीशु मसीह को उन लोगों ने नहीं पहचाना। आणि ही जो चूक यहूदी आणि फरीसी लोकांच्या जीवनामध्ये झाला की परमेश्वराचं वचन देहधारी होऊन त्यांच्या समोर राहिलं, उभं राहिलं तरी सुद्धा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाही ओळखलं। क्यों? वो लोग के पास वचन है कारण त्यांच्याकडे वचन आहे लेकिन जो वचन है वो अभी भी लोगोस के रूप में ही उनके हाथ में है। कारण त्यांच्याकडे जे वचन आहे ते लोगोसच्या रूपामध्येच आहे। रीमा बनकर उनको आत्मा में और हृदय में प्रकाशन नहीं हुआ आणि रीमा होऊन आत्म्यामध्ये त्यांना प्रकाशन नाही मिळालं। परंतु जितने भी लोगों को उन दिनों में वो वचन का लोगोस जो वचन है वो जब रीमा बन गया तो उतने लोगों ने यीशु को स्वीकारा। आणि मग जेवढ्या लोकांना ते देवाचं वचन जे लोगोस आहे त्याचं रूपांतर रीमा होऊन मिळालं तेवढ्या लोकांनी प्रभूचा स्वीकार केला। तो ये अनुभव उस समय में रहते समय में आज हम लोग नया जन्म पाने के बाद भी ये लोगोस वचन जब हम पढ़ते समय में हमें इस वचन से रीमा का अनुभव लेना बहुत ही जरूरी है। आणि आपण जे नवजन्म प्राप्त झालेले लोक आहे की परमेश्वराचं वचन जे लोगोस होऊन आपण वाचतो ते रीमा होऊन आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे। प्रियो, ये मनुष्य का आग्रह नहीं है, परमेश्वर ने स्वयं कहा है कि मनुष्य शारीरिक भोजन पे जो खाना खाकर हम लोग जो जिंदा रहते हैं उस पर आश्रय करके नहीं जीना। परमेश्वर हमेशा तुमको रीमा भेजेगा, वो रीमा को हम लोग को पाकर उस पर आश्रय करके जीना है। आणि परमेश्वराचीच इच्छा आहे की मनुष्य हा केवळ भाकरीद्वारे नाही तर परमेश्वर देणारी जी रीमा देवाच्या वचनाचं प्रकाशन आहे त्याच्याद्वारे त्याने जिवंत राहायचंय। तो इसीलिए जो असली लोगोस
जो है वो हमारा प्रभु यीशु मसीह है। आणि खरा लोगोस जो आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे। यूहन्ना का पुस्तक 1:1 में पढ़ते समय में आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचत आप लोगों को मालूम है आदि में वचन था। ये जो वचन यहाँ पर जो लिखा है उधर लिखा है आदि में लोगोस था करके है, वैसा हम लोग को पढ़ना चाहिए। आणि आपण आपल्या बायबल मध्ये वाचतो की सुरुवातीला वचन होतं, तर त्याच्या खऱ्या ग्रीक भाषेमध्ये असं लिहिलंय की सुरुवातीला लोगोस होता, म्हणजे हे परमेश्वराचं वचन लिहिलं गेलेलं होतं। नहीं, यीशु मसीह ही स्वयं ओरिजिनल लोगोस है आणि येशू ख्रिस्तच खरा लोगोस आहे। ये लोगोस क्या हो गया, वो ईश्वरीय रूप में रहते समय में वो वचन देहधारी होकर हमारे बीच में डेरा किया आणि मग ते वचन आपल्यामध्ये देहधारी होऊन आपल्यामध्ये वस्ती केली। और ये वचन मनुष्य के लिए ज्योति है आणि हे वचन मनुष्याकरता प्रकाश आहे। ये वचन मनुष्य के लिए जीवन है। आणि हे वचन मनुष्याकरता जीवन आहे। यानी कि क्या, याचा अर्थ काय? मतलब अगर मैंने यीशु को सिर्फ लोगोस के रीति का अर्थ से मैंने अगर जानकर पहचाना है तो मुझे उसके साथ कोई रिश्ता नाता नहीं, लेकिन ये यीशु जब मेरे लिए रीमा बन जाता है, जीवन बन जाता है, मेरा ज्योति बन जाता है, मुझे उसका वो आनंद अनुभव होता है, तभी वो विश्वासी वो नया जन्म का खुशी में जी पाता है। आणि मग हे वचन जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त लोगोस म्हणून जर स्वीकारलं तर मग त्याच्याद्वारे आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा होणार नाहीये। पण जर मग प्रभू येशू ख्रिस्ताला रीमा म्हणून स्वीकारलं की ज्याच्याद्वारे आपल्याला तो खूप मोठा आनंद भेटेल, तारण भेटेल, तर मग आपल्याला त्याच्याद्वारे फायदा आहे। प्रभु को यूहन्ना 6 में ये जब यीशु ने बोला कि मुझे खाने के द्वारा तुम लोग जियोगे, मुझे पीने के द्वारा जियोगे करके बोलते समय में उन लोगों ने क्या किया, यीशु से वो मुंह से निकला, वो यीशु का मुंह का वो वचन को वो लोग ने वही शारीरिक रीति मतलब लोगोस के रीति से ही वो लोग ने स्वीकार कर अपना है, जिसके वजह से बहुत सारे लोगों ने उस दिन यीशु को छोड़कर चला गया, ठोकर हो गया। उसका 60 में हम पढ़ते हैं। आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 60 वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, जो कोणी मला खाईल तो माझ्यामुळे जिवंत राहील। आणि मग प्रभूचं हे जे वचन आहे ते ऐकणाऱ्या लोकांनी एक लोगोस म्हणून ते स्वीकारलं आणि म्हणूनच त्या दिवसामध्ये पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेले। 60 पढ़ना। 60 वचन वाचा। उसके चेलों में से बहुतों ने यह सुनकर कहा, यह कठोर बात है, इसे कौन सुन सकता है? हाँ, क्यों इसको अंग्रेजी में लिखा है हु कैन अंडरस्टैंड इट, मतलब ये वचन, ये जो आपने बोला हुआ शब्द को कौन हमको समझा कर देकर सही अर्थ इसको कैसे हम ग्रहण कर पाएंगे, क्योंकि ये कठोर बात है, हमको ये समझ में नहीं आ रहा है। आणि मग इंग्लिश मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की हे खूप कठीण गोष्ट आहे, ही गोष्ट कोण समजून घेऊन आम्हाला समजून सांगेल। हाँ, तो और फिर यीशु अगला वाक्य में पूछ रहा है कि ये सुनकर तुमको ठोकर हुआ क्या। आणि मग पुढे प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे की हे वचन ऐकून तुम्हाला ठेच लागली का? क्यों उनको ठोकर हो रहा है? क्योंकि उन लोग ने आया हुआ वचन को, लोगोस आया हुआ वचन को उन्होंने लोगोस जैसे ही उन लोग ने स्वीकारा। प्रियो, जब भी हम लोग वचन को लोगोस रीति से स्वीकारेगा वो हमेशा बुरा मतलब नेगेटिव इफेक्ट ही लाएगा, क्योंकि जीवन देने वाला जो काम है वो सिर्फ रीमा में है। आणि मग त्यांना ठेच लागण्याचं कारण हेच होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलेलं जे वचन आहे त्यांनी लोगोस म्हणूनच स्वीकारलं, तर त्याचं प्रकाशन त्यांना भेटलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना ती ठेच लागण्याचं कारण झालं। लोगोस अपने आप में गलत नहीं है आणि लोगोस हा त्याच्या स्वतःमध्ये चुकीचा नाहीये, लेकिन हम लोग जब ग्रहण करते समय में वो लोगोस रीति से ही ग्रहण करता है तो वो एक शारीरिक स्तर में ही रहता है, मनुष्य ज्ञान के स्तर में ही रहेगा, आत्मिक जीवन या आत्मिक ज्ञान में नहीं बदलता। आणि मग ते देवाचं वचन जे लोगोस आहे ते आपण स्वीकारत असताना एक लोगोस म्हणून जर स्वीकारलं तर मग त्याचा ते शारीरिक रित्याच आपण त्याचा स्वीकार करू, आत्मिक ज्ञानामध्ये त्याच्यात काही फरक पडणार नाही। तो ये समझना है तो यीशु वहां पर एक हिंट दे रहा है। आणि जर आपल्याला हे जर समजायचं आहे तर प्रभू येशू ख्रिस्त एक त्या ठिकाणी आपल्याला हिंट देत आहे। 63 पढ़ना। त्याचं 63 वचन वाचा। आत्मा तो जीवनदायक है, आत्मा तो जीवनदायक है, शरीर से कुछ लाभ लाभ नहीं। जो बातें मैंने तुमसे देखो जो बातें करके जो लिखा है ना, जो रीमा मैंने बोला है वे आत्मा है हाँ। और जीवन भी है। जीवन भी है। आणि जे
वचनाचं ज्ञान मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते रीमा आहे, ते आत्मा पण आहे आणि जीवन पण आहे. तो यानी कि मैंने वचन को सिर्फ शारीरिक रीति से मैंने वहां पर ले लिया या लोगोस के अर्थ में ले लिया, तो यीशु क्या बोलता है, शरीर को उसमें कुछ भी लाभ नहीं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की मी सांगितलेली वचनं जर तुम्ही शारीरिकरित्या जर लोगोस म्हणून स्वीकारली तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. तर तुम्हाला त्याचा फायदा केव्हा होईल, मी सांगितलेली वचनं तुम्ही रीमा म्हणजे आत्मिक रीतीने स्वीकारली तर त्याचा फायदा राहील. आप लोग 2 मिनट सोचना, यीशु परमेश्वर का वचन जो यानी कि यीशु मसीह स्वयं जो परमेश्वर है, उन्होंने हमारे बीच में डेरा लगाकर मनुष्य भाषा में हम लोग समझ सके उस रीति से हमको अपना वचन देकर वो उतना नम्र और दीन होकर आया हमारे बीच में, तो भी हम लोग उनका वचन ग्रहण नहीं कर पाएंगे. आणि मग आपण हा विचार करा की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वर होऊन आपल्या करता तो मनुष्य होऊन या पृथ्वीवर आला आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याने रीमा होऊन आपल्याला सांगितलं, तरी सुद्धा मनुष्य ते नाही समजू शकले. क्यों? क्योंकि उन लोगों ने लोगोस को, वचन को लोगोस की रीति से उन लोग ने समझा. वो लोग इसके पीछे रीमा है करके कभी नहीं समझा. आणि त्यांनी असं का झालं तर येणारं जे वचन आहे त्यांनी ते शारीरिक दृष्ट्याच ते स्वीकारलं, आत्मिकता त्याच्यातली त्यांनी समजून घेतली नाही. तो यीशु कहता है कि जो रीमा मैंने बोला, जो शब्द मैंने बोला, जो बोली मैंने बोला, वो आत्मिक स्तर का वचन है, शारीरिक स्तर का वचन नहीं. आणि मग प्रभू म्हणत आहे की मी जे रीमा तुम्हाला सांगितलं ते शारीरिक नाहीये तर ते आत्मिक पातळीचं आहे. उसका मतलब क्या है प्रियो, हम लोग जब वचन सुनते समय में, वचन को ग्रहण करते समय में और पर्सनली जब वचन का अभ्यास करते समय में हमें भी उसी आत्मिक स्तर में रहना पड़ेगा, तो ही हम लोग इसके अंदर से आत्मिक वचन को हमारे जीवन में लाभ के रीति के लिए ले सकते हैं. आणि याचा अर्थ काय की ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराचं वचन वाचतो किंवा त्याचं वचन आपण ऐकतो किंवा आत्मिक अध्ययन करतो, त्या वेळेला आपण ते रीमा म्हणूनच ते स्वीकारलं पाहिजे, तरच त्याला त्याच्याद्वारे आपल्याला आत्मिक जीवनामध्ये त्याचा फायदा होईल आणि आत्मिक जीवनामध्ये आपली वाढ होईल. इसका वो हिंट को पत्रोस थोड़ा रीति से समझकर 68 में वो बोलता है. आणि त्याच्या 68 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणत आहे. और पतरस ने उसको उत्तर दिया, हे प्रभु, हम किसके पास जाए? अनंत जीवन की बातें तो तेरे ही पास है. हाँ, यानी उधर ब्रैकेट में लिखो, अनंत जीवन का रीमा तेरे पास ही है. आणि सार्वकालिक जीवनाचा रीमा तुझ्याकडेच आहे. तो उसमें क्योंकि उसको विभाजन, वो फर्क समझ में आया. यीशु जब बोलते समय में, भले ही लोगोस में बोलते समय में लोगों ने उसको लोगोस रीति से ही लिया, लेकिन पत्रोस ने कैसा समझा, वो रीमा में लिया, इसलिए वो बोल रहे हैं, अरे ये रीमा वचन छोड़कर हम कहाँ जाएंगे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला वचन सांगितलं ते रीमा होऊन सांगितलं, पण ऐकणाऱ्या लोकांनी काय केलं की ते लोगोस म्हणून स्वीकारलं, म्हणून ते त्याला सोडून गेले. पण पेत्राला त्याच्यामध्ये असणारा रीमा समजला, म्हणूनच या ठिकाणी पेत्र म्हणत आहे की सार्वकालिक जीवनाची रीमा तर तुझ्याकडे, तर तुला सोडून आम्ही कुठे जाऊ. इसलिए प्रियो, ये हमारा जीवन, इसलिए परमेश्वर ने हमें, मतलब यीशु मसीह ये हमारा ये कमी को जानकर, हमारे अंदर ये इतना बड़ा वीकनेस है जानकर, वो पिता से अपेक्षा करता है कि उनको मददगार को भेजो, एक सहायक को भेजो. आणि आपल्या जीवनामध्ये असणारी ही जी काही उणीव आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्याकरता एक सहाय्यक पाठव. क्योंकि वचन का स्तर हमेशा आत्मिक मंडल है. कारण वचनाची जी पातळी आहे ती नेहमी आत्मिक आहे. हम लोग ने जब उसको लिखकर अक्षर में कर दिया तो तभी वो क्या हो गया, मटेरियलिस्टिक, फिजिकल हो गया. परंतु वचन हमेशा आत्मिक स्तर में रहता है. आणि मग ज्या वेळेला ते लिहून आपल्यापर्यंत पोहोचलं त्या वेळेला ते काय झालं, ते एक वास्तविकता आपल्याला ते मिळालेलं आहे, ते फिजिकली आपल्याला ते मिळालेलं आहे, पण ऍक्च्युली ते काय आहे तर ते आत्मिक आहे. तो हम लोग उत्पत्ति से लेकर प्रकटीकरण का वाक्य कितने बार भी अगर हम लोग पढ़ लिया तो भी, लेकिन रीमा अगर नहीं मिला तो हमारा वो पढ़ना व्यर्थ है, क्योंकि शरीर को उसमें लाभ नहीं. आणि बायबल किती जरी वेळा वाचलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्याद्वारे काही फायदा होणार नाही जोपर्यंत आपण ते रीमा होऊन वाचणार नाही. हमें तो वचन नहीं पढ़ना है ऐसा नहीं है, वचन को तो हमें पढ़ना है. ये सुनकर हमारे अंदर और उत्तेजना बढ़ना है. प्रियो प्रभु, आज मैंने आज सुबह उठकर मैंने वचन पढ़ा, कल मैं सोने से पहले मैंने वचन पढ़ा, मैंने रीत रिवाज तो पूरा कर दिया, लेकिन रीमा मिला नहीं.
आणि मग आपण प्रभूकडे अशा प्रकारे प्रार्थना करायची की प्रभू मी सकाळी उठल्यानंतर वचन वाचलं आणि आज झोपत असताना सुद्धा वचन वाचणार आहे, पण त्याच्याद्वारे मला रीमा मिळाला नाही. ये हम लोग को एक डर रहता है ना, सुबह उठकर पहला मैं बाइबल पढ़ना चाहिए और सोने से पहले बाइबल पढ़ के सोना चाहिए, नहीं पढ़ा तो क्या होगा करके एक डर रहता है ना. आणि प्रेरणा आपल्याला एक भीती राहते ना की पहाटे उठल्यानंतर सगळ्यात पहिले बायबल वाचायला पाहिजे आणि रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर बायबल वाचायला पाहिजे, अशी एक भीती राहते ना. वो एक तरफ से एक सीमा तक वो सही है, आणि एक सीमेपर्यंत ते बरोबर आहे, लेकिन अभी थोड़ा आगे बढ़ो. आणि आता थोडं पुढे जा. अभी हमारा डर ये रहना चाहिए कि प्रभु मैं अगर बाइबल पढ़ा तो मुझे रीमा मिलने के बाद ही मैं आगे बढ़ूंगा. आणि मग आता असं म्हणायला पाहिजे की हे प्रभू आता मी बायबल वाचलं तर मला रीमा मिळवल्यानंतरच मी पुढे जाईल. तो रीमा नहीं मिला तो डर रहना चाहिए. आणि जर रीमा नाही मिळाला तर मग भीती राहिला पाहिजे. वचन मैंने शारीरिक रीति से लोगोस पढ़कर मैं तृप्त होकर आज रिवाज जो एक रिवाज था करने के किया जो खुशी है उससे बाहर निकली है. आणि आता मी वचन वाचलं ते शारीरिकरित्या वाचला म्हणून एक समाधान झालेलं आहे, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. क्योंकि परमेश्वर ने क्या बोला, मनुष्य रोटी से नहीं रीमा से जीता है. आणि म्हणूनच परमेश्वराने काय म्हटलं, मनुष्य केवळ भाकरीद्वारे नाही तर रीमाद्वारे जिवंत राहील. लेकिन हम लोगों ने जीवन में क्या आदत बनाया, लोगोस के द्वारा हम जी रहे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये काय सवय बनवून घेतली की आपण लोगोसद्वारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. लोगोस अगर हमारे अंदर ज्यादा भर गया तो फिर हम में और फरीसी में कोई फर्क नहीं. आणि लोक जर आपल्यामध्ये जास्त भरला गेलं तर आपल्या आणि फरीसी मध्ये काही फरक नाही. क्योंकि लोगों फरीसी के अंदर रीमा बिल्कुल नहीं है आणि फरीसी मध्ये रीमा अजिबात नाहीये. लेकिन हमको एक एडवांटेज लाभ क्या मिला, नया जन्म होने की वजह से अभी हम लोग लोगोस को रीमा में बदलने का क्षमता अभी अंदर आ गया है. आणि आपला नवा जन्म झाल्या कारणाने आपल्याला फायदा काय झाला की जे लोगोस आहे त्याला रीमामध्ये रूपांतर करण्याची जी क्षमता आहे ती आपल्यामध्ये आलेली आहे. यानी कि एक तरफ से बोला जाए तो पवित्र आत्मा मिला है. आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला. जब पहला योहन्ना जब लिखते समय में पहिला अध्याय, पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय उसका एक पढ़ना, त्याचं पहिलं वचन वाचा. वो जीवन के वचन के विषय में, हाँ बस वो जीवन का, अब ठीक है पूरा पढ़ लो. वो जीवन के वचन के विषय में जो आदि से था, हाँ. जिसे हमने सुना हाँ. और जिसे अपने आंखों से देखा, हाँ. और जिसे हमने ध्यान से देखा और हाथों से छुआ. हाँ, तो देखो वचन जो आदि से था, जिसको योहन्ना ने, पत्रोस ने, बाकी चलों ने हाथ से छुआ, स्पर्श किया, देखा, ये वचन कौन सा वचन है, जीवन का वचन है. आणि म्हणजे वचन सुरुवातीपासून होतं, ज्या वचनाला पेत्र योहान यांनी आपल्या हाताने स्पर्श करून बघितलं, तर हे वचन कुठलं आहे, तर हे जीवनाचं वचन आहे. इधर ब्रैकेट में लिखना, इधर लोगोस करके लिखा है, ये जीवन का लोगोस है. आणि हे जीवनाचं लोगोस आहे. परंतु ये लोगोस कैसा बनना चाहिए, आणि हा लोगोस कसा बनला गेला पाहिजे, वो बात योहन्ना इधर बोल रहा है. तो हम लोग ये वचन तुम लोग को मिलने के बाद इसको तुम लोग वही लिखा पट्टी का रीति से अक्षरों को तुम लोग कुछ पढ़ रहे हो तो उसका कुछ लाभ नहीं है, क्योंकि ये अक्षर हमारे लिए रीमा बन जाना चाहिए. आणि मग हे जे वचन लिहिलेलं आहे, हे जो लोगोस आहे ते तुम्ही लिहिलं गेलेलं आहे ते वाचत आहात, तर त्याच्याद्वारे स्वाभाविकरित्या तुम्हाला कुठल्या प्रकारे फायदा होणार नाही, जोपर्यंत हे रीमा होऊन तुम्हाला मिळणार नाही. उसका 2 पढ़ना. त्याचं दुसरं वचन वाचा. वह जीवन प्रकट हुआ. देखो जीवन प्रकट हुआ. यीशु जब लोगोस बनकर आते समय में पवित्र आत्मा हम लोग को यीशु को देखने के लिए, कैसा देखने के लिए मदद करता है. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला लोगोस होऊन आला त्यावेळेला पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला आपण त्याला बघण्याकरता कशा प्रकारे सहाय्य करतो. देखो दुनिया में सब लोगों को मालूम है, आज तो लगभग हर दुनिया को प्राणी को मालूम है यीशु करके एक महापुरुष जिया है इस दुनिया में, आया था करके. आणि आज सर्व लोकांना माहिती आहे की येशू म्हणून एक महापुरुष होऊन गेला की जो जगात येऊन गेला. परंतु वो ज्ञान उनको नया जन्म देगा क्या, आणि ते ज्ञान त्यांना नवा जन्म देईल का. यीशु आया है करके बोलने से नया जन्म नहीं मिलेगा. ये आया हुआ यीशु हमारे जीवन में जीवन देने के लिए आया है, बहुतायत से जीवन देने आया है करके ये अनुभव में जो प्रवेश कर किया है उन्हीं को नया जन्म मिलेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त आला, पण कशा करता आला की प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने मला जीवन दिलं, नवीन जीवन दिलं. जोपर्यंत हा अनुभव आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. 2 पढ़ना.
दूसरा वचन वाचा. यह जीवन प्रकट हुआ हाँ. और हमने उसे देखा हाँ. और उसकी गवाही देते हैं हाँ. और तुम्हें उस अनंत जीवन का समाचार देते हैं हाँ. जो पिता के साथ था हाँ. और हम पर प्रकट हुआ. यानी कि यूहन्ना जिधर भी गया या उस समय के प्रेरित लोग जिधर भी गए वो लोग जीवन का वचन बांटा या जीवन का सुसमाचार बांटा. आणि मग ते प्रेषित लोक त्यावेळेला जिथे कुठे गेले त्यांनी जीवनाची स्वर्ता सांगितली. इसलिए आज का जमाने में भी हमारे ऊपर एक बहुत बड़ा जिम्मेदारी है, खास रीति से जब हम लोग लोगों के बीच में जाकर जब हम लोग सुसमाचार बोलते समय में हम लोग अधिकतर है ना सिर्फ लोगोस देखकर आते हैं, जीवन देखकर नहीं आते या रीमा देखकर नहीं आते. आणि आपली खूप मोठी जबाबदारी की ज्या वेळेला आपण सुद्धा वचन सांगायला जातो त्यावेळेला आपण लोगोस द्यायचा प्रयत्न करतो, रीमा द्यायचा प्रयत्न करत नाही. उदाहरण के लिए हम लोग जब ट्रैक देते समय में 10 लोगों को फटाक से ट्रैक देकर आ जाएंगे. आणि मग उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्या वेळेला ट्रॅक वाटतो त्यावेळेला पटापट 10 लोकांना ट्रॅक देऊन मोकळं होतो. आप लोग गलत कर रहे हैं ऐसा नहीं, तुम्ही चुकीचे करताय असं नाही. क्योंकि प्रभु का इच्छा हो तो आगे चलकर उसी ट्रैक को उद्धार में बदल देगा. वो तो प्रभु करेगा अपना समय में. आणि प्रभूची इच्छा असेल तर प्रभू त्याच ट्रॅकला ज्याच्या हातामध्ये मिळालेलं त्याचं ते तारणाचं कारण होईल. प्रभु त्याच्या वेळेला ते कार्य करेल. लेकिन आपको जब अवसर मिला था आपने ट्रैक देते समय में आपने क्या दिया? एक फिजिकल वचन दिया, सिर्फ लोगोस देकर आया. आणि तुम्ही ज्या वेळेला संधी मिळाली होती त्यावेळेला तुम्ही काय केलं? फक्त लोगोस देऊन आले. तो कभी कभी अवसर ऐसा होता है कि परिस्थिति हम लोग को सिर्फ लोगोस देना ही पड़ता है. वचन सही अर्थ या सही बातों को बोलने के लिए हमको समय नहीं रहता क्योंकि जल्दी जाकर आना पड़ता है. तो भी वो व्यक्ति क्या करना है घर पे आके? प्रभु वो व्यक्ति को लोगोस मिला है उसको जल्दी रीमा में बदलने के लिए प्रभु उस व्यक्ति के अंदर कार्य करो करके कम से कम उसके लिए हमें समय बिताकर प्रार्थना करना है. आणि मग आपल्याला कधी कधी काय होतं की आपण कोणाला ट्रॅक देऊन जातो पण त्या वेळेला त्याला रीमा देण्याकरता आपल्याला ती संधी त्या वेळेला अवेलेबल राहत नाही. म्हणून मग आपण काय करायचं की घरी आल्यानंतर त्या व्यक्तीकरता प्रार्थना करायची आहे की प्रभू मी त्याला ते लोगोस दिलेला आहे पण त्या लोगोसच्या द्वारे त्याला रीमा मिळण्याकरता त्याला जीवन मिळण्याकरता तू सहाय्य कर. तो उसका वचन 3 वहां पर फिर यूहन्ना कहता है कि हमारा इसलिए हमारा संगति किसके साथ है वहां पर कह रहा है. आणि तिसरं वचन जो कुछ हमने देखा और सुना है उसका समाचार तुम्हें भी देते हैं हाँ. इसलिए कि तुम भी हमारे साथ सहभागी हो और हमारी यहाँ सहभागिता पिता के साथ हाँ. और उसके पुत्र यीशु मसीह के साथ है. वो सहभागिता कैसा है प्रियो? एक शरीर में परमेश्वर है और परमेश्वर का एक पुत्र यीशु है करके वैसा शारीरिक ज्ञान में है का सहभागिता. आणि आपली ती सहभागिता म्हणजे एक शरीरामध्ये परमेश्वर आहे आणि त्याचा एक पुत्र आहे तो पण शरीर रूप धारण करून आहे आणि त्यांच्या सोबत आपली सहभागिता आहे. अशा प्रकारे आपली एक शारीरिक सहभागिता आहे का? जिसको हमने देखा और सुना वो बात हम घोषणा कर रहे हैं. आणि ज्याला आम्ही पाहिलं आणि ज्याच्याकडून आम्ही ऐकलं त्या गोष्टीचा आम्ही प्रचार करत हम लोग आहोत. एक शारीरिक यीशु जो लोगोस है उसके बारे में बोलने के लिए नहीं आया, लेकिन ये यीशु रीमा भी है और वो रीमा हमने देखा छुआ अनुभव किया वो हम लोग बांट रहे हैं. आणि मग एक शारीरिक प्रभू येशू ख्रिस्ताचा ते प्रचार करण्याकरता नाही आले तर तो एक रीमा सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये जीवन आहे. तुम्ही रीमा तुम्हाला प्रचार करण्याकरता आलो असं ते म्हणत आहे. परंतु प्रियो अगर दूसरों को रीमा बांटना है तो पहला खुद को रीमा मिलना जरूरी है. आणि दुसऱ्याला जर रीमा वाटायचा आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला रीमा मिळणं गरजेचं आहे. है कि नहीं? इसलिए मेरा टॉपिक यही था कि वचन का सही अभ्यास, यानी कि वचन को आप लोग अभ्यास करते समय में क्या आपने लोगोस में अभ्यास किया या रीमा में अभ्यास किया. आणि म्हणूनच माझा बोलण्याचा तो विषय तोच होता की तुम्ही वचन ज्या वेळेला वाचलं ते एक लोगोस म्हणून वाचलं का रीमा म्हणून वाचलं. क्योंकि वचन को हम लोग को लेने के बाद वो लोगोस के रीति से पहले आता है लेकिन उसको हमें रीमा में बदलना है. आणि वचन ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याकडे येत असताना ते लोगोस म्हणून येतं पण आपल्याला त्याला रीमा मध्ये बदलायचं आहे. उसका एक अच्छा उदाहरण है प्रभु पुराने नियम में मन्ना के विषय में प्रभु कहते समय में बोला. आणि मन्नाच्या विषय संबंधाने प्रभूने सांगत असताना अशा प्रकारे म्हटलं. आप लोगों को वो घटना मालूम है. तो सवेरे जब जैसी ओस में एक बीज के समान रहता है, छोटा सा बीज जैसा रहता है वो मन्ना. आणि एकदम ते बीज प्रमाणे असणारा तो मन्ना. तो उसको अभी लोग सवेरे उठकर क्या करना
इकट्ठा करके अपने घर के गिनती के हिसाब से उन लोग को इकट्ठा करना है। आणि आपल्या घरामध्ये असणारी जे लोकांची संख्या आहे त्याच्या अनुसार ते गोळा करायचंय. उसको इकट्ठा करके घर में जाकर उसको चक्की पीसना है, उसको पीस कर तोड़कर उसको फिर उसका एक रोटी बनता है, वो उसको कहते हैं मन्ना। आणि मग ते घरामध्ये आल्यानंतर मग ते जात्यामध्ये दळायचंय आणि दळल्यानंतर त्याचं पीठ होतं आणि त्या पिठापासून एक ती भाकर तयार होते, तिला म्हटलं जातं मन्ना. तो खाने लायक कब बना? आणि तो खाण्यायोग्य केव्हा झाला? पीस कर घर पे लेकर आकर, पीस ये आप लोग ने ये उदाहरण बहुत बार आपने सुना है ना, घर पे सुना हुआ वचन घर पे जाकर क्या करना? मनन करना. मनन करना, रवन करना, तो ही क्या होगा? वो खाने लायक, मतलब हमारे जीवन में ऊर्जा होने के लिए, जीवन होने का तभी कारण बनेगा। आणि मग आपण इथं येऊन ऐकलेलं वचन जे आहे ते घरी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ते मनन करायचंय. त्याच वेळेला ते आपल्याला रीमा होऊन प्रगट होईल आणि मग ते आपल्याला आत्मिक जीवनामध्ये वाढीचं कारण होऊ अभी शकतं. तो मैं केवल वचन का बीज दाने केवल फेंक रहा हूँ। आणि आता तर मी फक्त वचनाचे दाणे फेकत आहे. अगर आप लोगों ने आत्मा में सुना तो वो रीमा का वो छोटा वो जो स्वाद आपको मिलेगा, लेकिन शरीर में सुना तो आज ये वो क्या बोल रहा है। वचन का हम लोग कितने समय, कितना सालों से हम लोग वचन का कितना लेक्चर हमने सुना है, कुछ नया बात बताओ ना। आणि मग मी आता फक्त वचनाचे दाणे फेकत आहे आणि जर ते तुम्ही रीमा म्हणून जर स्वीकारलं तर ते तुम्हाला वचनाचं रीमा, वचनाचं ज्ञान, वचनाची आत्मिकता तुम्हाला समजेल. पण ते वचन जर तुम्ही लोगोस म्हणून स्वीकारलं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय विचार येईल? अरे आम्ही कितीतरी वर्षापासून देवाचं वचन ऐकत आहे, आज जेव्हा आम्हाला काय वेगळं सांगत आहे. लेकिन रीमा में रहेगा तो आणि जर रीमा मध्ये राहत जो असली जीवन, जो प्रभु हमको खुशी, मतलब रीमा मतलब एक खुशी का अनुभव है वो। आणि रीमा म्हटलं म्हणजे एक आनंदाचा अनुभव आहे. उसका 4 पढ़ना, पहला यूहन्ना 1:4। पहिलं योहान पहिला अध्याय 4 वचन वाचा. और ये बातें हम इसलिए लिखते हैं ये बातें हम इसलिए लिखा है कि हमारा आनंद पूरा हो. आनंद पूरा हो जाए, क्योंकि हमको मिला हुआ रीमा जब तुम लोगों को भी मिलकर वही रीमा जब तुमको भी मिलेगा, हमारा और आपका आनंद एक रहेगा और वो पूरा हो जाएगा। आणि मग आम्हाला मिळालेलं रीमा ज्या वेळेला ते तुम्हाला सुद्धा मिळेल त्यावेळेला तुमचा आणि आमचा आनंद पूर्ण होईल. इसके लिए ये गड़बड़ होता है मंडली में, कुछ लोग शारीरिक मन से आते हैं, कुछ लोग आत्मिक मन से आते हैं। आणि म्हणून मंडळीमध्ये एक अशी गडबड होते, काही लोक शारीरिक मनाने येतात, काही लोक आत्मिक मनाने येतात. अच्छा उदाहरण है ना कोरिन्थिय मंडली, आणि एक चांगलं उदाहरण आहे ना कोरिन्थियो मंडळी. 3 अध्याय में आप लोग को मालूम है, तुम में से बहुत लोग शारीरिक विश्वासी हो। मैं तुमको बहुत से बातें बताना चाहता हूँ, लेकिन तुम लोग अभी भी बचपना में रहने की वजह से तुम लोगों को रीमा में बदलने का आदत नहीं है। तुम लोगों को अभी भी दूध चाहिए, बेसिक बातें चाहिए। अच्छा वचन जो है, जो जिसमें ज्यादा बल मिलता है, उनको सुनने के लिए मजा आनंद नहीं है आप लोग को। आणि मग या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो की मी तुम्हाला अन्नाच्या ऐवजी दूधच पाजलं, कारण का की तुम्ही अन्न सेवन करू शकतील एवढे प्रौढ झालेले नाहीये, म्हणून तुम्हाला ते दूधच पाजावं लागलं. म्हणजे तुम्हाला त्या रीमा जे आहे ते तुम्हाला मी देऊ शकलो नाही, कारण का अजूनही तुम्ही शारीरिक आहात, दैहिक आहात. और पौलोस को एक्चुअली प्रॉब्लम, मतलब वो इतना अभी वचन में, प्रभु में का ज्ञान में उतना वो बढ़ के आगे बढ़ा है कि जिधर भी जब भी वो लोगों के बीच में जाते हैं सभा में, वो मनुष्य का ज्ञान में अभी बात नहीं करता, आत्मिक ज्ञान में ही बात करता है. आणि प्रेषित पौल देवाच्या वचनामध्ये एवढा ज्ञानवान झालेला आहे की तो जिथे कुठे जाईल मनुष्यामध्ये तो देवाचे जे शारीरिक वचन आहे त्याच्या अनुसार नाही, तर आत्मिक रीमाच्या अनुसार बोलतो. तो आत्मिक ज्ञान से जब बोलते समय में जरूरी नहीं है कि सब लोग उसको स्वीकारेगा. आणि आत्मिक ज्ञानाच्या द्वारे बोलल्यानंतर हे गरजेचं नाहीये की ऐकणारा प्रत्येक जण त्याचा ते स्वीकार करतील. तो फिर पौलोस को समस्या आ जाता है. उनको अभी पौलोस को अभी उनके लेवल में आकर उनको समझाना पड़ेगा, तो ही कुछ बातें मिलेगा. आणि मग पौलाला काय आहे की एक समस्या येते की त्यांना समजेल त्या प्रकारे त्यांना समजून सांगावं लागतं. ऐसे टाइम में लोगोस ज्यादा बोलना पड़ता है, रीमा कम हो जाता है. आणि मग अशा वेळेला लोक जे आहेत ते जास्त बोलावं लागतं, त्या वेळेला त्यांना थोडाफार रीमा मिळतो. परंतु अगर अच्छा आत्मिक ज्ञानी अगर रहा तो रीमा का बहाव बहते रहेगा, रुकेगा नहीं. आणि मग लोक जर आत्मिक ज्ञानाने भरलेले आहे तर मग रीमाचा जो प्रवाह आहे तो थांबत नाही, तो वाहत राहतो. उसमें पहला कोरिन्थी 2 अध्याय में पहिले कोरिन्थीकरांचं पत्र त्याच्या 2 अध्यायामध्ये उसका एक पढ़ना आणि त्याचं पहिलं वचन वाचा. हे भाइयों, जब मैं परमेश्वर की भेद सुनाता हुआ तुम्हारे पास आया तो शब्दों या
या ज्ञान और उत्तमता के साथ नहीं आया। हाँ, तो मैं कोई अच्छा वचन का शब्द बोलकर, बोली बोलकर, मैं एक अच्छा एक प्रचारक हूँ बोलकर, ऐसा मन भावनी वाली या चिकनी चुपड़ी बातें बोलकर आप लोग के बीच में नहीं आया। मैं सिर्फ आत्मिक बातें बोलने के लिए आया हूँ। आणि मी वचनाचा खूप चांगला प्रचारक आहे या उद्देशाने तुमच्याकडे नाही आलो, तर मी फक्त वचनाची आत्मिकता सांगायला आलो। वाक्य 4, त्याचं 4 वचन, और मेरे वचन और मेरे प्रचार में ज्ञान की लुभाने वाली बातें नहीं परंतु आत्मा और सामर्थ का प्रमाण था। देखो, सिर्फ आत्मा या आत्मा का प्रमाण था, सामर्थ का प्रमाण था, यानी कि पवित्र आत्मा से भरकर वो सिर्फ रीमा बोलता था, लोगोस नहीं बोलता था। आणि मग तो असं म्हणतो की मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी मी सांगत नाहीये, तर मी जे काही तुम्हाला वर्णन करत आहे की ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य आहे। उसका 6 का शुरुआत पढ़ना। आणि 6 वचनाचा सुरुवातीचा भाग वाचा। फिर भी सिद्ध लोगों में हम ज्ञान सुनाते हैं। देखो, किसके बीच में हम सुनाते हैं? सिद्ध लोगों। देखो, यानी कि विश्वासी लोग अगर मैच्योर है, सिद्ध है, आत्मिक वचन को ग्रहण करने के लिए अच्छा अभ्यासी पाए हुए विश्वासी है, तो उनके बीच में रीमा कंटिन्यूस बोलते रहने के लिए पौलुस को बहुत आसानी था। आणि मग जे आत्मिकरित्या प्रौढ झालेल्या अशा लोकांना रीमा सांगण्याकरता प्रेषित पौल खूप आनंदी आणि उत्साही होता। इसलिए प्रियो, ये किसका गलती है? पौलुस का गलती है क्या? आणि म्हणून प्रियो, ही काय पौलाची चूक आहे का? पौलुस कितने बार उनके बीच में जाकर सेवा किया, लेकिन विश्वासी अभी भी, कोरिन्थ के विश्वासी अभी भी शारीरिक है। आणि पौलाने कितीतरी वेळा जाऊन त्यांच्यामध्ये सेवा केली, पण कुरिन्थी मंडळीचे लोक अजूनही शारीरिक आहे। क्योंकि जब रवत करने का विषय आता है, या पर्सनली जब हम लोग अभ्यास करते समय में हम लोग को हमेशा लोगोस के रीति से ही लेने का आदत है, रीमा में बदलने का आदत नहीं है। आणि वैयक्तिकरित्या ज्या वेळेला वचनाचं आपण अध्ययन करतो त्या वेळेला वचनाला लोगोस रीतीनेच घेण्याची आपली सवय आहे, त्याला रीमामध्ये रूपांतर करण्याचं आपल्याकडून होत नाही। अगर आपके जीवन में लोगोस रीमा नहीं बदला तो वो वचन एक समस्या बन गया, वो आपको लाभ नहीं होगा, वो एक विषय मतलब लाभदायक नहीं होगा, जिसकी वजह से न्याय के दिन में वो एक समस्या खड़ा हो जाएगा। आणि मग देवाचं वचन लोगोस म्हणून जर आपल्यामध्ये राहिलं आणि ते रीमामध्ये रूपांतर नाही झालं, तर मग त्या वचनाच्या द्वारे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। उलट पक्षी असं होईल, न्यायाच्या दिवसामध्ये आपल्या करता ते नुकसानीचं कारण होईल। मतलब बाइबल पढ़ना नहीं चाहिए, लोगोस को पढ़ना नहीं चाहिए, वैसा नहीं प्रियो। हमारा लक्ष्य ये है कि मैं आज इसके लिए बाइबल पढ़ रहा हूँ कि मुझे रीमा मिले। आणि मग याचा अर्थ असा नाही की आपण वचन वाचायला नाही पाहिजे, तर आपण ते वचन वाचायला पाहिजे, उद्देश हा ठेवायला पाहिजे की त्याच्याद्वारे मला रीमा मिळावा। उसका एक उदाहरण वहां पर यीशु फरीसियों को वहां पर कहता है, आणि त्या ठिकाणी एक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त फरीसी लोकांना देत आहे। यूहन्ना 5 का 39। आणि योहान त्याचा 5 अध्याय त्याचं 39 तुम वचन, पवित्र शास्त्र में ढूंढते हो हाँ। क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें मिलता है। हाँ, उसका मतलब क्या है प्रियो? पवित्र शास्त्र में नहीं, वो लोग नहीं उधर वो वचन ये बोलना चाहता है कि यीशु उनको बोल रहा है, फरीसी लोगों को, अनंत काल करके किधर भी लिखा है, वो सब यहूदी फरीसियों को मालूम है कौन सा बाइबल में, कौन सा भाग में, कौन सा वचन में अनंत काल या वचन जीवन किधर किधर लिखा है करके। ऐसा बायहार्ट किसको मालूम है? फरीसियों को मालूम है, लोगोस का ज्ञान मालूम है, लेकिन ये लोगोस को रीमा में बदलने के लिए तुम लोग मेरे पास नहीं आते। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात की अनंत जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बायबलमध्ये कुठे कुठे कशा कशा लिहिलेल्या आहेत, हे फरीसी लोकांना खूप चांगल्या प्रकारे त्याचं ज्ञान आहे, पण ते जे लोगोस आहे ते रीमामध्ये रूपांतर व्हावं याच्याकरता तुम्ही माझ्याकडे येत नाही। एक बेहतर उदाहरण ये है कि हम लोग जब भी बाइबल पढ़ते हैं तो वचन को अगर हम लोग ज्ञान सही वही लोगों का रीति का में अगर हमने सीमा कर दिया तो वो सिर्फ एक मनुष्य ज्ञान बन जाएगा। आणि मग ज्या वेळेला आपण बायबल वाचतो आणि ते लोगोसच्या रूपामध्ये जर आपण वाचतो तर ते मनुष्य ज्ञान होणं राहील। उदाहरण के लिए जब हम लोग यशायाह का पुस्तक पढ़ते समय में हम लोग नहीं लेना नहीं एग्जाम्पल मत, यशायाह का पुस्तक जब पढ़ते समय में हम लोग किसके बारे में पढ़ते हैं उसमें? आणि यशायाचं पुस्तक ज्या वेळेला आपण वाचतो ते कोणा संबंधाने आपण पाहतो? हाँ, जोर से बोलो। यशायाह के बारे में
एशिया का पुस्तक पढ़ते हैं तो एशिया के बारे में पढ़ते आणि हैं। एशाचं पुस्तक जर आपण वाचतो तर ते एशा संबंधाने राहतं. एजेकियल का पुस्तक पढ़ेंगे तो, आणि एजेकियलचं पुस्तक वाचतो तर, यिर्मयाह का पुस्तक पढ़ेंगे तो, यिर्मयाचं पुस्तक वाचलं तर, हर एक नबियों का, हर एक भविष्यवक्ताओं का जब हम लोग पुस्तक पढ़ते हैं तो आणि प्रत्येक संदेशाचं प्रत्येक ते एक एक पुस्तक जर वाचलं तर हम लोग क्या करते हैं? आपण काय करतो? हम लोग वो व्यक्ति के बारे में पढ़ते हैं या वो लेखक के बारे में पढ़ते हैं। आणि त्या व्यक्ती संबंधाने आणि त्या लेखका संबंधाने आपण वाचतो. एक झटका देने वाली बात बोलता हूं। आणि एक झटका देणारी गोष्ट सांगतो. वैसा रीति पढ़ना गलत है, आणि तशा प्रकारे वचन वाचणं, अध्ययन करणं चुकीचं आहे. क्योंकि प्रभु ने हमको बाइबल वो लेखकों के बारे में पढ़ने के लिए नहीं दिया है। आणि आपल्याला ते वचन परमेश्वराने त्या लेखका संबंधाने वाचण्याकरता नाही दिलं. जल्दी से हम लोग ये 2-3 वाक्य हम लोग लेंगे। अभी हमने जो पढ़ा यूहन्ना 5 का 39 पूरा पढ़ना। आणि योहान त्याचं 5 अध्याय 39 वचन पूर्ण वाचा. तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो हाँ। क्योंकि समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें मिलता है हाँ। और यह वही है हाँ। जो मेरी गवाही देता है। देखो, ये वो है जो मेरे बारे में गवाही देता है। ये कौन? पवित्र शास्त्र हाँ, पवित्र शास्त्र किसके बारे में गवाही देता है? यीशु मसीह के बारे में लेखकों के बारे में क्या? नहीं, यीशु हाँ। मसीह के बारे आणि में। पवित्र शास्त्र हे कोणा संबंधाने माहिती देतं? जे लेखक आहे त्याच्या संबंधाने का? नाही, प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने. तो वो तो यीशु वहां पर लूका का पुस्तक में भी 24वां अध्याय इसलिए हाँ, लूक 24 अध्याय. हमारे प्रियो बाइबल का अभ्यास हमें सही, अगर उसको विभाजन करके सही अर्थ में या जिस उद्देश्य से बाइबल दिया गया है उस उद्देश्य से हम लोग नहीं पढ़ रहे तो हम हमारा ही नुकसान कर रहे हैं। आणि बायबल आपल्याला ज्या उद्देशाने दिलेले ते उद्देश समजून घेऊन जर आपण नाही वाचलं तर त्याच्याद्वारे आपलंच नुकसान होतं. 24 का 27 लूका 24:27 आणि लूक 24 अध्याय 27 वचन. तब उसने मूसा से और सब भविष्यवक्ताओं से आरंभ करके सारे पवित्र शास्त्र में से अपने विषय में लिखी बातों का अर्थ उन्हें समझा दिया। किसके बारे में? अपने कोणा विषय संबंधाने? में किसका कौन सा पुस्तक लिया? आणि कुठले कुठले पुस्तक घेतले? मूसा का पुस्तक से और भविष्यवक्ताओं का पुस्तक को लेकर, मूसा का पुस्तक मानी यानी कि उत्पत्ति पहला 5 पुस्तक और फिर सारे भविष्यवक्ताओं का पुस्तक, ये तो सब उनके बारे में लिखा है ना? नहीं, ये सब भविष्यवक्ताओं का पुस्तक तो भविष्यवक्ताओं के बारे में लिखा है। अभी थोड़ी देर पहले आप लोग ने हाँ बोला है कि नहीं? यीशु मसीह के हम लोग एशिया पढ़ते हैं तो किसके बारे में पढ़ते हैं? ऐसे तो अभी अर्थ समझा इसलिए आप बोले ना। तो बाइबल हम लोग क्यों पढ़ना है? यीशु मसीह के बारे क्योंकि में। पवित्र शास्त्र में यीशु के बारे में लिखा है, वो हमें ढूंढना है। आणि आता आपण तुम्हाला मी प्रश्न विचारला त्यावेळेला तुम्ही काय उत्तर दिलं की यशाच्या पुस्तकामध्ये यशा संबंधाने वाचतो, यिर्मयाच्या पुस्तकामध्ये यिर्मया संबंधाने वाचतो. म्हणजे एक एक जो संदेश आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांच्या संबंधाने वाचतो. पण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की मोशेच्या पुस्तकापासून संदेशाच्या पुस्तकापर्यंत त्याच्या संबंधाने जे काय लिहिलेलं आहे त्याचा अर्थ त्यांना समजून सांगितला. म्हणजे काय की बायबलमध्ये जी काय पुस्तक आहे ती सगळ्या पुस्तकामध्ये कोणा संबंधाने लिहिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने लिहिलेलं आहे. लोग मूसा कितना साल जिया, एलाइजा कैसा जिया, ये सब पढ़ने के लिए नहीं हम लोग बाइबल पढ़ना है। वो ज्ञान के लिए, वो सिर्फ ज्ञान के लिए काम आएगा। आत्मिक लाभ उसमें कुछ नहीं होगा। आत्मिक लाभ कब होगा? जब उसमें यीशु निकलेगा या उसमें जीवन आएगा, रीमा आएगा तब। आणि मग मोशे एलिया यांच्या जीवन मरणासंबंधाने आपण किती माहिती केली तरी सुद्धा ते आपल्या मनुष्य ज्ञानामध्ये त्याची वाढ होईल, आत्मिक ज्ञानामध्ये त्याचा काही फरक पडणार नाही. आत्मिक ज्ञानामध्ये फरक केव्हा पडेल? ज्या वेळेला आपण वाचलेलं जे वचन आहे त्याच्यातून रीमा निघून येईल, त्याच्यातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्राप्त होईल. त्या वेळेला ते आपल्याला आत्मिक ज्ञानामध्ये फरक पडेल. 44 पढ़ना। त्याचं 24 वाचा. फिर उसने उनसे कहा, हाँ। ये मेरी वे बातें हैं हाँ। जो मैंने तुम्हारे ये साथ- मेरी ये बातें हैं, मतलब ये मेरा वो लोगोस है जो मैं कहता हूँ, जो तुम्हारे साथ रहते हुए हाँ। तुमसे कही थी कही थी। कि अवश्य है हाँ। कि जितनी बातें मूसा की व्यवस्था मूसा की व्यवस्था, और भविष्यवक्ताओं भविष्यवक्ताओं और भजनों की पुस्तक और भजनों के पुस्तक में लिखा है, के विषय में लिखी है वो हाँ, सब पूरी हो वो मेरे विषय में लिखी है। किसके, तो हम लोग की बाइबल किसके विषय में पढ़ रहा है? प्रभु यीशु मसीह के विषय में। है कि नहीं? Yes. यहोवा मेरा चरवाहा है करके हम लोग बहुत बार पढ़ते हैं, लेकिन हम लोग किसका भजन संगीता बोलते हो? दाऊद का भजन।
आणि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे असं आपण म्हणतो, पण मग ते स्तोत्र संहिता कोणाचं आहे? स्तोत्र 23 दाविदाचं आहे असं म्हणतो. हम लोग को अध्याय भी मालूम है, वाक्य भी मालूम है, लेकिन वो अंदर वास्तविकता में वो कौन है करके अगर हमको नहीं मालूम तो वो 23वां अध्याय फिर लाभ होगा क्या? आणि मग आपल्याला कुठला अध्याय आहे, त्याचं वचन काय आहे हे सुद्धा तोंडपाठ आहे, पण मग त्याचा फक्त मनुष्य ज्ञानामध्ये आपला फरक पडतो, पण त्याच्यामध्ये कोण आहे जोपर्यंत हे आपल्याला समजत नाहीये, त्याचा रीमा आपल्याला भेटत नाही, तर मग काहीच फायदा नाही. इब्रानियों का पुस्तक 10:7. इब्रीकरांचं पुस्तक 10:7. तब मैंने कहा, देख मैं आ गया हूँ, पवित्र शास्त्र में मेरे विषय में लिखा हुआ है. हाँ, पवित्र शास्त्रों में वहां पर इंग्लिश में लिखा है, बिहोल्ड इन द वॉल्यूम ऑफ द बुक, मतलब बुक्स बहुत सारे पुस्तकें हैं, उसका वॉल्यूम्स है, ये सारे पुस्तकों में मेरे बारे में लिखा है, यानी कि यीशु मसीह के बारे में लिखा है करके ऐसा इब्रानी का दास उन लोगों को बताना चाहता है. आणि इब्रीकराचा जो लेखक आहे तो त्या लोकांना अशा प्रकारे सांगू इच्छितो की जी काय पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये माझ्या संबंधाने लिहिलेलं आहे. हाँ, ये भजन संगीता 40 का 6 से 8 पढ़ने का उसका रेफरेंस है, कोटेशन है. भजन संगीता वहां से लिया हुआ ये भाग है. ये सब में किसके बारे में लिखा है? यीशु मसीह के बारे में. आणि स्तोत्र 40 त्याच्या 6 ते 8 वचनामध्ये जे लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी इब्रीकराचा जो लेखक आहे त्याचा 10:7 वचनामध्ये सांगत आहे की हे सगळं कोणा संबंधाने लिहिलेलं आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने. इसलिए प्रियो, हमारा बाइबल का अभ्यास हम लोग किसके बारे में पढ़ रहे हैं और किसका विषय में हम लोग जानना चाहिए, ये सब में अगर सही अगर हम लोग अर्थ नहीं समझा, प्रियो धोखा है, हमारा बाइबल पढ़ना वेस्ट हो जाएगा आणि या लाभदायक नहीं होगा. आणि आपण बायबल वाचतो, पण हे बायबल कोणा संबंधाने सांगत आहे हे जर आपल्याला समजलं नाही तर मग बायबल वाचणं व्यर्थ होईल. ऐसा नहीं होना है ना. असं नसायला पाहिजे. हम लोग सवेरे उठकर मेहनत करते हैं बाइबल पढ़ने के लिए, सोने से पहले कैसे भी करके बाइबल पढ़ के ही सोएंगे करके, उतना हम लोग मेहनत करके यत्न करके न्याय के दिन में आते समय में प्रभु लेखा लेगा. हम लोग प्रभु को बोले, प्रभु हमने सवेरे उठ के बाइबल पढ़ा था ना, रात को सोने से पहले बाइबल पढ़ा था ना, हम प्रतिफल क्यों नहीं दे रहे? आणि आपण सकाळी उठून बायबल वाचतो, रात्री झोपण्याच्या अगोदर बायबल वाचतो, पण जर ते आपल्याला समजलंच नाहीये, त्याचं आपल्याला आत्मिकता मिळालीच नाहीये, तर मग न्यायाच्या दिवसामध्ये आपण मग प्रभूला विचारू, प्रभू तुम्ही बायबल तर वाचलं होतं ना, मग त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रतिफळ का देत नाहीये? वचन में लिखा है, मेरे लोग व्यर्थ में मुंह से खाली वो लोग मेरे बारे में बोलते हैं, लेकिन दिल से वो लोग मुझसे दूर है. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणतोय की ते लोक फक्त मुखाने माझी भक्ती करतात, पण आत्म्यापासून ते माझ्यापासून खूप दूर आहे. प्रकटीकरण का पुस्तक उसका शीर्षक पढ़ना खाली. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा शीर्षक वाचा. यूहन्नाचा प्रकाशित वाक्य. ये किसका प्रकाशन है? आणि हे कोणाचं प्रकाशन आहे? अभी उसका पहला वाक्य पढ़ो. आणि यीशु त्याचं मसीह पहिलं का- वचन वाचा. यीशु मसीह का प्रकाशित वाक्य. किसका प्रकाशित वाक्य यीशु है? मसीह का. लेकिन शीर्षक में क्या लिखा है? यूहन्ना का प्रकाशित वाक्य. वो शीर्षक यूहन्ना ने नहीं लिखा, वो शीर्षक बाद में जो ज्ञानी लोगों ने जिसने बाइबल असेंबल किया उन लोगों ने लिखा है यूहन्ना का प्रकटीकरण करके. लेकिन ये यूहन्ना का प्रकटीकरण नहीं है, ये यीशु मसीह का प्रकटीकरण है. आणि मग ज्यांनी बायबल एकत्र केलं त्यांनी त्याला त्या पुस्तकाला नाव दिलं योहानाचं प्रकटीकरण, पण हे योहानाचं प्रकटीकरण नाहीये, तर हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. क्योंकि जिसने असेंबल किया वो कैसा सोच के किया? अपना दिमाग लगाया उसने. आणि ज्याने हे एकत्र केलं त्याने कसं केलं? त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग केला. हमारा दिमाग लगाने की वजह से गड़बड़ी देखो कितना हो गया. आणि आपण आपल्या बुद्धीचा उपयोग केला त्याच्यामुळे किती गडबड झाली. प्रियो, बाइबल के सामने हमारा दिमाग नहीं लगाना, आणि बायबल समोर प्रियानो आपण आपली बुद्धी नाही वापरायची, हमारा कैलकुलेशन नहीं लगाना. आणि आपलं गणित नाही करायचंय. हम लोग के अंदर एक उत्तेजना रहता ना, आज एक साल में कितने बार तो बाइबल पढ़ना है. आणि आपल्याला खूप मोठी एक उत्साह राहतो ना की वर्षातून किती वेळा बायबल वाचायचं आहे. अच्छी बात है, खूप चांगली गोष्ट. लेकिन उतने बार आपने यीशु को पाया? आणि तेवढ्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केलं? हमारे पास 67 पुस्तकें हैं बोलकर सिर्फ पुस्तकें पढ़ के जाना है, या मुझे हर एक पुस्तक से यीशु पाना है?
आणि 66 पुस्तके म्हणून मला ते 66 पुस्तकं वाचायचे की त्या 66 पुस्तकातून मला प्रभु येशू ख्रिस्ताला प्राप्त हमारा करायचं. क्या लक्ष्य है प्रियो? आणि प्रियांनो, आपला उद्देश काय आहे? अभी तक मैं पॉइंट में आया नहीं. आणि अजूनपर्यंत मला तुम्हाला जो सांगायचा मुख्य मुद्दा आहे त्या मुद्द्यापर्यंत मी आलो नाहीये समय को देखकर मैं रुकना चाहता हूँ. आणि वेळ बघून मी थांबू इच्छितो. तो कोलोसे का पुस्तक में शुरू किया ना. आणि कलसीकराच्या पुस्तकातून आपण मनन करायला सुरुवात केली ना. परमेश्वर का वचन हमारे अंदर, हमारे हृदय में बहुतायत से बसे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्या हृदयामध्ये विपुलतेमध्ये बसावं. ऐसा जिसके अंदर व्यक्ति में है, तो ऊपर के वाक्य में लिखा है उसके अंदर प्रेम रहेगा. क्योंकि प्रेम क्या है? सारा बॉन्ड. हाँ, प्रेम परफेक्ट, सिद्धता का गठबंधन है. सबसे बड़ा परफेक्ट बॉन्ड है प्रेम. आणि ज्याच्या हृदयामध्ये प्रभूचं वचन राहील त्याच्यामध्ये काय राहील? प्रेम राहील. प्रेम काय आहे? ते परिपूर्णतेचं ते एक उदाहरण आहे. तो हम लोग जब आत्मा में जब रीमा पढ़कर आएंगे ना प्रियो, हमको प्रेम करने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. क्यों? क्योंकि प्रभु का वो जो वचन का जो जीवन का खासियत क्या है, वो प्रेम फैलाएगा. जीवन का अनुभव, खुशी का वो अनुभव प्रेम देने के लिए है. वो उसको सिखाने का जरूरत नहीं है, अपने आप हो जाता है. आणि मग ज्या वेळेला आपण प्रभूचं वचन रीमा म्हणून आपल्या हृदयामध्ये ते वास करतं त्यावेळेला ते प्रेम, प्रभूचं प्रेम आपल्या हृदयामध्ये राहतं. आणि मग प्रेम करा असं कोणाला सांगण्याची, शिकवण्याची गरज राहत नाही. लेकिन मैं इधर आके प्रेम का एक अच्छा संदेश देगा तो आणि इथे येऊन मी प्रेमाचा एक चांगला संदेश दिला तर लगभग 80 से 90% वो लोगों जैसे ही हमारे अंदर जाएगा. रीमा नहीं होगा वो. आणि 70 ते 80% आपल्या हृदयामध्ये ते लोगोस होऊनच जाईल, रीमा होऊन येणार तो नाही. अभी क्या करना पड़ेगा? आणि मग त्याच्याकरता काय करावं लागेल? सुना हुआ वचन को घर पे जाकर करना पड़ेगा. मना रवन करके, मनन करके, प्रभु मैंने पूरा वचन में समझा नहीं प्रभु. सच्ची जाके प्रभु को सच बताना. प्रियो, हम लोग प्रभु के सामने सच बोलता है ना, प्रभु को बहुत खुशी मिलता है. आणि मग घरी जाऊन आपण प्रभूला एकदम खरं सांगायचं की प्रभू, ऐकलेलं वचन मला नाही समजलं, तू मला समजून सांगा. आप लोग वचन सुनने का टाइम स्माइल करके सर हिलाएंगे. आप लोग प्रभु का दास को आप पटा सकते हैं, लेकिन प्रभु को पटा नहीं पाएंगे. आणि मग वचन ऐकत असताना तुम्ही हसरा चेहरा करून ते देवाचं वचन स्वीकारता. प्रभूच्या दासाला तुम्ही वेड्यात काढू शकता, प्रभूला नाही. प्रियो, वो न्याय के दिन में क्या होगा? आणि प्रियांनो, ते न्यायाच्या दिवसामध्ये काय होईल? मैंने कपटी स्वभाव दिखाया करके सामने आएगा. आणि मी कपटी स्वभाव दाखवला असं समोर येईल. इसलिए सचमुच जाके प्रभु के पैरों तले गिर कर, प्रभु मैं आधा से ज्यादा, आधा तो मैं नींद में था, बाकी टाइम मेरा सर उधर इधर घूम रहा था. प्रभु आप मुझे वचन समझाओ बोलकर सचमुच हमें प्रियो प्रभु की उपस्थिति में गिरना है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याच्या पादस्थानी खरोखर आपल्याला पडायचं आणि प्रभूला सांगायचं की अर्धा वेळ तर मी झोपेत होतो आणि अर्धा वेळ माझे डोकं इकडं तिकडं फरत होतं, त्याच्यामुळे मला ते वचन नीट समजून सांग. प्रियो प्रभु, मैं जब भी बाइबल खोलूंगा मुझे यीशु मसीह चाहिए. आणि प्रभू, ज्या वेळेला मी बायबल उघडेल त्याच्यातून मला प्रभू येशू ख्रिस्त प्राप्त व्हायला पाहिजे. मैं आइज़ाया खोलूंगा तो आइज़ाया के बारे में नहीं जानना है, मुझे प्रभु के आपके बारे में जानना है. आणि मी यशाचं पुस्तक उघडल्यानंतर मला यशा संबंधाने नाही तर तुझ्या संबंधाने मला माहिती या मैं घ्यायची. पौलोस का पुस्तकों को पढ़ते समय में पौलोस कितना ज्ञानी है मुझे वो नहीं जानना है, मुझे यीशु मसीह मेरे लिए क्या किया वो मुझे जानना है. आणि पौलोची पुस्तकं वाचत असताना प्रेषित पौल किती ज्ञानी आहे हे मला नाही जाणून घ्यायचं, तर तू माझ्यासाठी काय काय केलं आहे ते मला जाणून घ्यायचं. हमारा लक्ष्य वो रहना चाहिए. आपला उद्देश तो राहिला पाहिजे. उस लक्ष्य में जब हम लोग बाइबल पढ़ेंगे तो हमको शारीरिक ज्ञान भी मिलेगा, परंतु उससे भी बड़ा आत्मिक ज्ञान में हम लोग भरकर एकदम आनंद में हम भर जाएंगे. आणि मग त्या उद्देशाने देवाचं वचन वाचलं तर मग आपल्या शारीरिक ज्ञानातही भर पडेल आणि आत्मिकतेमध्ये एकदम भरपूर होऊ. वो धन्य है वो विश्वासी लोग ना, जब हम लोग प्रभु का वचन खोलते समय में सिर्फ हमको आत्मिक लाभ, मतलब वो जैसा पौलोस ने कहा, मैं जब वचन बांटूंगा तो सिद्ध लोगों के बीच में वचन बांटना चाहता हूँ. आणि मग पौलाने सुद्धा म्हटलं की जे मी वचन वाटायची माझी इच्छा आहे, तर जे आत्मिकतेमध्ये प्रौढ झाले त्यांच्यामध्ये वाटण्याची माझी इच्छा आहे, ताकि लोगों को आत्मिक लाभ हो. की जेणेकरून लोकांना आत्मिक लाभ व्हावा. प्रभु हम सबको सहायता करें. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.